सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि पुन्हा एक छानशी गोष्ट घेऊन आले तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी. गणपतीचे दिवस आहेत तेव्हा गणपतीच्याबद्दलच एक गोष्ट सांगणार आहे. तर ऐकूया. गोष्टीचं नाव आहे वरद. पहाटेच्या पावसाच्या हलक्याशा सरींनी तिला जाग आली. तिने घड्याळात पाहिलं. 3:30 वाजले होते. मनातल्या मनात म्हणाली, 5:30ला तरी उठायलाच हवं. 7:30ला गुरुजी येणार ना. आज गणेश चतुर्थी होती. ती एकटी असली तरी हौसेनं गणपती आणत होती 5 दिवसांचा. त्याची षोडशोपचाराने प्रतिष्ठापना करून 5 दिवस वेगवेगळे गोड पदार्थ त्याच्यासाठी करत होती. घरातील काल आणून ठेवलेल्या मूर्तीकडे तिने पाहिलं आणि ती पार त्यांच्या बालपणातल्या काळात हरवली. एवढ्याशा अगदी छोट्याशा म्हणजे ती असताना खणाचा परकर पोलका घालून सारखी गणपतीच्या अवतीभोवती फिरत असे. तिच्या माहेरी गणपती अगदी दणक्यात साजरा करत. वेगवेगळे पदार्थ, महिलांचे खेळ, गौरींचा जागर. खरंच खूप छान वाटे सगळं. तिचा जीव त्या गणेशात अडकलेला असे. मूर्ती विसर्जनाला ती अत्यंत भावूक होते. गंमत म्हणजे तिला गणपतीचं वरद हे नाव खूप आवडे. वेगवेगळी आयुधं असोत, मोदक असो, पण एक हात मात्र त्याचा कसा सगळ्यांना वर देण्यासाठी उंचावलेला असतो, म्हणून तो वरद. आई आणि बाबा नेहमी म्हणत, तुला मुलगा झाला ना की ठेव हो नाव त्याचं वरद. यथावकाश तिचं लग्न झालं. नवरा, घरची माणसं खूपच चांगली मिळाली. नवरा अतिशय बुद्धिमान होता. स्वप्रयत्न, स्वकष्ट यावर त्याचा जोर होता आणि त्यानुसार भराभर वरच्या पोच त्याला मिळत गेले. एकच मात्र, तो प्रचंड नास्तिक होता. तरीही त्यानं तिच्या आस्तिकतेवर कधी आडकाठी आणली नाही. तिला 2 मुलीच झाल्या. मुलाचं नाव वरद ठेवायचं होतं, ती इच्छा मात्र अपूर्णच राहिली. पण मुलीही बापासारख्या प्रचंड हुशार, मेहनती. कधी मोठ्या होऊन मोठ्या मोठ्या हुद्द्यावर नोकरीला लागल्या आणि लग्न करून आपल्या स्वतःच्या घरट्यात विसावल्या ते कळलंच नाही. लग्न झाल्यापासून ही स्वतःला आवड म्हणून गणपती आणत होती. त्याचं सगळं करत होती. मध्येच नवरा म्हणे, चेष्टा करी, तुझा बाप्पा कधीतरी प्रसन्न होऊ देत की दृष्टांत देऊ देत कधीतरी. ती म्हणे, वेळ आली की देईल, बरोबर नक्की मला काहीतरी दृष्टांत मिळेल, प्रसन्न होईल माझ्यावर, माझी खात्री आहे. आज तर ती 65कडे झुकत होती. नवरा 2 वर्षापूर्वीच देवाघरी गेला. मुली लग्न होऊन लांबच्या घरी. आता तिच्याकडे येणारा गणपती आणि ती. त्याच्यासाठी 11 मोदक करणारे उकडीचे. हो, 11च, कारण आहे कोण खायला. ही 2-3 खाणार आणि उरलेले कामवालीच्या मुलांना देणार. असू दे, त्यांनाही सणाचा आनंद मिळू दे. असा विचार मनात चालू असतानाच 5:30 वाजल्याचं तिच्या लक्षात आलं आणि ती लगबगीनं उठली. तिनं भराभर सारं आवरलं, पूजेची तयारी केली. 7:30ला बरोबर गुरुजी आले. त्यांनी पूजा केली. सुवासिक फुलं, पत्री, अगरबत्ती आणि मंद प्रकाशातील गणरायाचं मनमोहक रूप पाहून ती अगदी सुखावली. खोवून ठेवलेल्या खोबऱ्याचं सारण केलं तिने. बटाटा भाजी, पुरी, वरण, भात असा सरंजाम झाला. आता फक्त उकड काढून मोदक करणं बाकी होतं. केळीचं पान आणायला परसदारी गेली आणि तिथे पाय घसरून पडली. तेव्हा उजवा हात अंगाखाली आला आणि हाड मोडलंय असं वाटलं तिला. घरात आली. उजवा हात तिला हलवताही येईना. शेजारी कुठे सांगायला जाणार. आज सगळीकडे गणपतीची धामधूम. सगळेजणं त्याच्यामध्येच बिझी. राहू दे, बघू काय होतंय ते. दुखत तर होतंच, पण बसली बिचारी. थोडा वेळ गेला.
नि दरवाजा वाजला म्हणून तिनं दार उघडलं. दारात एक तेजस्वी डोळ्यांचा, शांत संयमी चेहऱ्याचा माणूस उभा होता. तिनं विचारलं, काय काम आहे? तो म्हणाला, काकू, तुम्ही मला ओळखलं नाहीत का? मी तुमच्या मोठ्या मुलीच्या वर्गात होतो. इथेच खालच्या आळीत राहायचो. आलो तर भेटूनच जावं असं म्हणून इथे आलो. तिने त्याला घरात घेतलं, पण साशंक मनानेच, आणि स्मरणशक्तीला जोर दिला. पण मुलाचं नाव, चेहरेपट्टी काही आठवेना. त्याला बसा तर म्हणाली, आणि हळूहळू ती त्याचं निरीक्षण करू लागली. हा आपला बसलाय नि मुलींच्या वेगवेगळ्या आठवणी सांगतोय. त्या ऐकून ती थोडी निर्धास्त झाली. म्हणजे असेल हा मुलींच्या वर्गात, अशी थोडीफार खात्री व्हायला लागली तिची. जेवणाची वेळ होत होती तसा तिचा धीर सुटत चालला. तिचा हात तर काम करत नव्हता, नि बाप्पाला मोदकांचा नैवेद्य कसा दाखवणार. तिच्या मनाची घालमेल ओळखली त्यांनी आणि विचारलं, काकू, काही प्रॉब्लेम आहे का? हे नाही म्हणत असतानाच त्याचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं. सुजलेला हात दिसताच त्यांनी विचारलं, हिनं सगळं सांगितलं. तो म्हणाला, मी कुकर लावून देतो. ती म्हणाली, अरे नाही रे, बाकी जेवण तयार आहे, फक्त मोदक करायचे राहिलेत. तो म्हणाला, एवढंच ना? तेही येतात मला, द्या मी करतो. प्रचंड अपराधी भाव तिच्या मनात दाटून आला. कोणाचा कोण, त्याला कसं सांगायचं मोदक करायला? ती नको म्हणत असतानाही त्यानं तांदूळाची पीठ शोधून काढलं आणि उकड काढली. मोदक केले, एकसारखे अगदी 21 मोदक. एक करंजी करायलाही विसरला नाही बरं का तो छोटीशी. एखाद्या बाईलाही लाजवेल असं पटकन काम केलं त्यानं. तिनं त्याचा हात धरला आणि म्हणाली, गेले कित्येक वर्षात कोणी आलं नाही असं आपुलकीनं करायला. सणावारी कोणी पुरुष मनुष्य जेवायलाही नव्हतं हे गेल्यापासून. बस, मी तुला जेवू घालते माझ्या हाताने. जेव भरपूर, म्हणजे मलाही समाधान मिळेल. तोही गालातल्या गालात हसत म्हणाला, काकू, जेवून तर मी जाणारच आहे, कारण मोदक मला खूप अगदी म्हणजे प्रचंड प्रिय आहेत. हिनं त्याला जेवायला वाढलं. आज सणावाराचं कोणीतरी आपल्याकडे हक्काने जेवतंय हे पाहून ती खूप आनंदी झाली. त्याचं जेवण आटोपलं. तो निघाला तेव्हा तिनं पटकन त्याला नाव विचारलं. आल्यापासून तिचं मन बेचैन होतं. तुम्ही कोण आला होता असं सांगू लेकीला, तिनं त्याला विचारलं. तो म्हणाला, सांगा ना तिला, वरद देव आला होता म्हणून. येतो पुन्हा नक्की. तृप्त झालोय. अगदी छान मोदक खाल्लेत, मस्त मजा आली आहे. तो बाहेर पडला. नीती भराभर फोनजवळ गेली आणि लेकीला फोन करून सांगितलं, अगं, आज तुझ्या वर्गातला तो वरद देव नावाचा मुलगा आला होता. मुलगी म्हणाली, आई, असं कोणी मुलगा माझ्या वर्गात नव्हता. आणि आपल्या खालच्या आळीतही कोणी नव्हता. काय झालं गं? तिला मुलगी काय म्हणते तेच कळेना. आणि तिच्या लक्षात आलं, मगासपासून जेवण वाढण्यापासून ते लेकीला फोन करेपर्यंत ती सगळी कामं उजव्या हाताने करत होती. काय बोलावं ते सुचेना. अश्रू भरल्या डोळ्यांनी गणेशाच्या मूर्तीसमोर ती उभी राहिली आणि म्हणाली, वरद विनायका, असाच पाठीशी राहा रे बाबा. आज धन्य झाले मी. खरंच प्रसन्न झालास तू माझ्यावर. मला दर्शन झालं, धन्य झाले. मंडळी, अशीच आपल्याला माणसं भेटत असतात देवाच्या रूपामध्ये. म्हणजे असतात माणसं, पण आपल्याला कधीकधी अगदी देवासारखी मदतीला धावून येतात आणि खूप बरं वाटतं त्यावेळेला. खरंच जगामध्ये देव आहे याची खात्री पटते. आवडली ना गोष्ट? गोष्ट लिहिलेली आहे सौ राधा रायकर यांनी. त्यांचेही शतशः आभार. धन्यवाद. पुन्हा आपण अशाच एका छानशा गोष्टीसह उद्या भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.